फुलके असे टम फुगताना पाहून खूपच मजा येते. फुलके बनवायला कंटाळा सुद्धा येत नाही. चपातीपेक्षा कमी वेळात हे झटपट होऊन जातात. नमस्कार, मी रुपाली. क्रिएटिव्ह रुपाली या चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज बऱ्याच दिवसांनी हा कुकिंगचा व्हिडिओ बनवला आहे. फुलक्यांची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. बऱ्याच जणांना फुलके बनवता येत नाहीत. फुलके बनवता बनवताच मी तुम्हाला काही टिप्स सुद्धा देणार आहे. आपले हे फुलके चपातीपेक्षा पातळ, मऊ आणि लुसलुशीत होणार आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. हे मी साधारण 10 चपात्या होतील एवढे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकते. आता लागेल तसे थोडे थोडे पाणी घेऊन हे पीठ आपण एकदम सॉफ्ट मळून घ्यायचं आहे. पीठ टाईट मळायचं नाहीये, नाहीतर फुलके कडक होतील. पीठ एकदम छान मळून घ्यायचे आहे. साधारण अर्धा तांब्याभर पाणी लागले आहे. आपले पीठ एकदम सॉफ्ट मळून झालेले आहे. आता यामध्ये मी 1 चमचाभर तेल टाकते आहे. तेल ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकले तरी चालेल. मी कधीच टाकत नाही. आज तुम्हाला दाखवण्यासाठी थोडेसे तेल घेतले आहे. तेल लावल्यामुळे फुलके थोडे जास्त सॉफ्ट होतील. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, एकदम सॉफ्ट पीठ मळलेले आहे. आपले पीठ एकदम छान मळून झालेले आहे. आता आपण त्याला 10 ते 15 मिनिटे रेस्ट देण्यासाठी ठेवून देऊया. त्यावर झाकण ठेवायचे आहे. 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत. आपले पीठ छान सेट झालेले आहे. आता लगेचच आपण याचे फुलके बनवून घेऊयात. आपल्याला ज्या साईजचे फुलके बनवायचे आहेत त्याप्रमाणे आपण लहान मोठे गोळे तयार करून घेऊयात. असे मी 11 गोळे तयार करून घेतले आहेत. गॅसवर तवा तापत ठेवला आहे. फुलके लाटण्यासाठी थोडेसे पीठ घेतले आहे. आता फुलके बनवायला सुरुवात करायची आहे. एक गोळा पिठामध्ये भिजवून अशा प्रकारे सॉफ्टपणे लाटून घ्यायचा आहे. फुलका जितका पातळ लाटता येईल तितका लाटायचा आहे. एकदम हलक्या हाताने लाटून घ्या. आपला फुलका लाटून झालेला आहे. आता गॅस फास्ट करूया. तवा चांगला तापला की त्यावर आपला फुलका टाकायचा आहे. एक बाजू अशी हलकीशी भाजून झाली की तिला पलटी करायचं आहे.
दुसरी बाजू छान खरपूस भाजून घ्यायची आहे। दुसरी बाजू भाजून झालेली आहे। आता आपण या फुलक्याला गॅसवर ठेवायचे आहे। फुलक्याची हलकीशी भाजलेली बाजू गॅसवर ठेवायची आहे आणि चांगली भाजलेली बाजू वरती ठेवायची आहे। अशा प्रकारे एकदा पलटी करून फुलका लगेचच काढून घ्यायचा आहे। फुलका फास्ट गॅसवरच भाजायचा आहे। अशा प्रकारे आपण सर्व फुलके बनवून घेऊयात। मी पुन्हा एकदा तुम्हाला भाजून दाखवते। पहिली बाजू एकदम हलकीशीच भाजायची आहे। दुसरी बाजू चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे। आणि फास्ट गॅसवर अशा प्रकारे फुलका भाजून घ्यायचा आहे। फुलका गरम असतानाच अशा प्रकारे त्यावर तूप सुद्धा लावू शकता। तूप नाही लावलेत तरी सुद्धा चालणार आहे। असा तूप लावलेला गरम गरम फुलका चहामध्ये किंवा दुधामध्ये खूपच सुंदर लागतो। एकदा नक्की ट्राय करून पहा। एक बाजू चांगली खरपूस भाजलेली असेल तर ती पुन्हा पलटी नाही केली तरी सुद्धा चालणार आहे। हा तूप न लावलेला फुलका आहे। तुम्ही बघू शकताय किती पातळ आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे। खरंच आहे की नाही चपातीपेक्षा पातळ आणि झटपट होणारा। मी नेहमी असेच फुलके बनवते। तूप नाही लावले तरी सुद्धा चालणार आहे। फुलके असे टम फुगताना पाहून खूपच मजा येते। फुलके बनवायला कंटाळा सुद्धा येत नाही। चपातीपेक्षा कमी वेळात हे झटपट होऊन जातात। अशा प्रकारे आपले सर्व फुलके तयार झालेले आहेत। माझी ही फुलक्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच खाली बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील। धन्यवाद।